पहिल्या नजरेतलं प्रेम भाग 12 अंतिम. मधुसूदनची शेवटची चूक. फार्महाऊसच्या हॉलमध्ये टायमर सुरू होता. 8 मिनिट्स 42 सेकंद आणि प्रत्येक सेकंदासोबत तणाव वाढत होता. एका बाजूला खुर्चीला बांधलेले विक्रम खन्ना, दुसऱ्या बाजूला शरद पाटील यांच्या खुनाचे पुरावे असलेल्या गुप्त फाईल्स. मधुसूदन राणे स्पीकरमधून हसत होता. राहुल, आता बघूया तू कोणाला वाचवतोस. राहुलच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात करणने मोबाईलवरील मेसेज पुन्हा पाहिला. त्याच्या डोळ्यात अचानक चमक आली. राहुल, मला सापडलं. काय? या हॉलचा ब्लूप्रिंट. करणने स्क्रीन राहुलसमोर धरली. त्यात संपूर्ण फार्महाऊसचा नकाशा होता आणि त्यावर एक गुप्त मार्ग दाखवलेला होता. तो मार्ग थेट मधुसूदनच्या ऑफिसपर्यंत जात होता. राहुलच्या चेहऱ्यावर आशेची किरण उमटली. म्हणजे आपण दोन्ही वाचवू शकतो? हो, करण म्हणाला. मी आणि 2 पोलीस ऑफिसमध्ये जाऊ. तू विक्रम सरांना सोडव आणि मग आपण बाहेर पडू. राहुलने लगेच योजना मान्य केली. टायमर 7 मिनिट्स 15 सेकंद. वेळ खूप कमी होती. करण गुप्त मार्गाने ऑफिसकडे निघाला. राहुल विक्रम खन्नांकडे धावला. त्याने त्याच्या हातांवरील दोऱ्या कापायला सुरुवात केली. विक्रम खन्ना त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता. तू अगदी शरदसारखा आहेस. हे ऐकून राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. आणि तुम्ही माझ्यासाठी नेहमी बाबाच राहाल. विक्रम खन्ना भावूक झाले. दुसरीकडे करण गुप्त मार्गातून पुढे जात होता. अंधार, शांतता आणि प्रत्येक पावला गणिक वाढणारा धोका. अचानक त्याला मधुसूदनचं ऑफिस दिसलं. तो सावधपणे आत शिरला. टेबलावर अनेक फाईल्स होत्या. लॅपटॉप होता. हार्ड ड्राईव्ह होती. शरद पाटील प्रकरणाचे सर्व पुरावे तिथे होते. करणने पटकन सर्व डेटा कॉपी करायला सुरुवात केली. पण तेवढ्यात मी तुझीच वाट पाहत होतो. करण मागे वळला. समोर मधुसूदन उभा होता. त्याच्या हातात पिस्तूल होतं. करण काही क्षण स्तब्ध झाला. मधुसूदन हसला. राहुल हुशार आहे, पण मी त्याहून हुशार आहे. त्याने पिस्तूल करणकडे रोखलं. गेम ओव्हर. तेवढ्यात धाड गोळीचा आवाज घुमला. मधुसूदनच्या हातातील पिस्तूल खाली पडलं. तो वेदनेने ओरडला. करणने आश्चर्याने मागे पाहिलं. दारात उभा होता रघुनाथ. करणच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तू? रघुनाथ हलगस्स हसला. मी माझ्या भावाला दिलेलं वचन पूर्ण करायला आलोय. त्याच्या मागे 2 पोलीस अधिकारी उभे होते. समजलं की रघुनाथने तुरुंग प्रशासनाला मधुसूदनबद्दल महत्त्वाची माहिती दिली होती आणि विशेष परवानगी घेऊन तो तपासासाठी आणला गेला होता. मधुसूदन संतापाने ओरडला. तू मला फसवलंस. रघुनाथचा आवाज शांत होता. नाही, तूच स्वतःच्या अहंकारामुळे हरलास. टायमर 3 मिनिट 40 सेकंद. वेळ संपत चालली होती. करणने सर्व पुरावे सुरक्षित केले. रघुनाथ आणि पोलिसांनी मधुसूदनला ताब्यात घेतलं. पण अचानक मधुसूदन मोठ्याने हसायला लागला. तुम्हाला वाटतं खेळ संपला? संपूर्ण फार्महाऊस उडणार आहे आणि तुम्ही सगळे त्यात मराल. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. राहुल, विक्रम खन्ना, करण, रघुनाथ सगळे आता एका नव्या संकटात अडकले होते आणि टायमरवर फक्त 2 मिनिट्स 15 सेकंद उरले होते. राहुलने सर्वांना बाहेर जाण्यास सांगितलं. पण त्याचवेळी करणला नकाशात आणखी एक गोष्ट दिसली. एक गुप्त कंट्रोल रूम, जिथून संपूर्ण बॉम्ब यंत्रणा बंद करता येणार होती. पण त्या कंट्रोल रूमपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एक व्यक्ती जाऊ शकत होती आणि वेळ खूपच कमी उरला होता. मृत्यूशी शर्यत. फार्महाऊसच्या भिंतीवर लाल रंगाचा इशारा चमकत होता. वॉर्निंग, वॉर्निंग. टायमर वेगाने खाली येत होता. 2 मिनिट 15 सेकंद. प्रत्येक सेकंद आता जीवन आणि मृत्यू यांच्यातील अंतर कमी करत होता. राहुल, करण, रघुनाथ, विक्रम खन्ना आणि पोलीस अधिकारी मुख्य हॉलमध्ये उभे होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. करणने नकाशा पुन्हा पाहिला. कंट्रोल रूम बेसमेंटमध्ये आहे आणि तिथे जाण्यासाठी फक्त एकच अरुंद मार्ग आहे. राहुलने विचारलं. मग समस्या काय आहे? करणने गंभीर आवाजात उत्तर दिलं.
तो मार्ग एका व्यक्तीसाठीच आहे आणि बॉम्ब बंद करण्यासाठी किमान 2 मिनिटं लागतात. हॉलमध्ये शांतता पसरली. टायमर 1 मिनिट 58 सेकंद. विक्रम खन्ना पुढे आले. मी जातो. नाही. राहुलने लगेच विरोध केला. तुम्ही नाही. रघुनाथ पुढे आला. मी जाईन. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. माझ्यामुळेच हे सगळं सुरू झालं. माझ्या चुकीमुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला. ही चूक दुरुस्त करण्याची संधी मला द्या. राहुलच्या डोळ्यात वेदना उमटली. आत्ताच त्याला त्याचा भाऊ मिळाला होता आणि आता तो स्वतःला धोक्यात घालायला तयार होता. नाही रघुनाथ, मी तुला पुन्हा गमावू शकत नाही. पहिल्यांदाच राहुलच्या तोंडून भाऊ ही भावना स्पष्ट दिसत होती. रघुनाथच्या डोळ्यात अश्रू आले. तो हलकसं हसला. लहानपणी तू माझ्या मागे मागे फिरायचास. आजही तसाच आहेस. दोघांच्या डोळ्यात भावना दाटून आल्या. तेवढ्या टायमर 1 मिनिट 20 सेकंद. वेळ संपत चालली होती. रघुनाथने राहुलच्या खांद्यावर हात ठेवला. माझं ऐक. मी आयुष्यभर चुकीच्या मार्गावर चाललो, पण शेवटचं एक चांगलं काम करू दे. राहुल काही बोलणार इतक्यात रघुनाथ वेगाने त्या गुप्त मार्गाकडे धावला. रघुनाथ, राहुल ओरडला, पण तो थांबला नाही. काही क्षणात तो बेसमेंटकडे निघून गेला. टायमर 58 सेकंद. सगळ्यांचा श्वास रोखला गेला. बेसमेंटमध्ये रघुनाथ कंट्रोल रूममध्ये पोहोचला. समोर डझनभर वायर आणि स्क्रीन होत्या. त्याने घाईघाईने सिस्टम सुरू केली. त्याला रघुनाथने पूर्वी हॅक केलेल्या फाईल्समधून मिळालेली माहिती आठवत होती. त्याने कोड टाकायला सुरुवात केली. बाहेर राहुल अस्वस्थपणे उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कृपया देव, यावेळी माझ्या भावाला वाचव. टायमर 30 सेकंद. अचानक कंट्रोल रूममधील स्क्रीन हिरवी झाली. ॲक्सेस ग्रँटेड. रघुनाथच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य उमटलं. त्याने अंतिम बटन दाबलं. बॉम्ब सिस्टम डिसेबल्ड. त्याने सुटकेचा निश्वास सोडला, पण त्याच क्षणी छताचा एक मोठा लोखंडी भाग तुटून खाली पडला. धाड. रघुनाथ त्याखाली अडकला. त्याच्या तोंडून वेदनेची किंकाळी बाहेर पडली. बाहेर सगळ्यांनी तो आवाज ऐकला. रघुनाथ. राहुल वेड्यासारखा बेसमेंटकडे धावला. काही क्षणात तो कंट्रोल रूममध्ये पोहोचला. समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळे भरून आले. रघुनाथ जखमी अवस्थेत जमिनीवर पडला होता. त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं, पण चेहऱ्यावर समाधान होतं, कारण बॉम्ब निष्क्रिय झाले होते. सगळे सुरक्षित होते. राहुल त्याच्या जवळ बसला. त्याचा हात हातात घेतला. रघुनाथ हलक्या आवाजात म्हणाला, पहिल्यांदाच मला भावासारखं जगल्यासारखं वाटलं. राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तेवढ्यात दूरवरून ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकू आला. डॉक्टर आणि बचाव पथक फार्म हाऊसमध्ये पोहोचत होते. रघुनाथ अजून जिवंत होता, पण त्याची अवस्था गंभीर होती. तो वाचेल का? की 2 भावांची भेट इतक्यातच संपणार होती? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला. भावासाठी जीवनमरणाची लढाई. फार्म हाऊसमध्ये सायरनचा आवाज घुमत होता. ॲम्ब्युलन्स, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं होतं. राहुल अजूनही रघुनाथचा हात घट्ट पकडून बसला होता. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. काही होणार नाही तुला, तो पुन्हा पुन्हा म्हणत होता. रघुनाथ मात्र अशक्त हसत होता. पहिल्यांदाच कोणी माझी इतकी काळजी करतंय. राहुलचं हृदय भरून आलं. इतकी वर्ष ज्याच्यावर तो राग राग करत होता, आज त्याला गमावण्याची भीती वाटत होती. डॉक्टरांनी लगेच रघुनाथची तपासणी केली. त्याच्या छातीवर आणि पायांवर गंभीर दुखापती झाल्या होत्या. रक्तही खूप वाहिलं होतं. त्वरित हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, डॉक्टर गंभीर स्वरात म्हणाले. राहुलही त्यांच्यासोबत ॲम्ब्युलन्समध्ये बसला. वैदेही, करण आणि विक्रम खन्ना दुसऱ्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये निघाले. रस्ताभर राहुलची नजर रघुनाथवरच होती. त्याच्या मनात अनेक आठवणी येत होत्या. त्या आठवणी खऱ्या नव्हत्या, कारण त्याने कधी भावासोबत बालपण घालवलंच नव्हतं, पण तरीही एक नातं मनाला जाणवत होतं, रक्ताचं नातं.
हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी रघुनाथला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. बाहेर सर्वजण चिंतेत बसले होते. तासभर, 2 तास, 3 तास वेळ जात होता, पण डॉक्टर बाहेर येत नव्हते. वैदेही राहुलच्या शेजारी बसली होती. ती शांतपणे म्हणाली, तो मजबूत आहे, तो परत येईल. राहुलने मान हलवली, पण त्याच्या मनात भीती होती. कारण आयुष्याने त्याला नुकताच भाऊ दिला होता आणि तो पुन्हा हिरावून घेतला जाईल का याची भीती त्याला सतावत होती. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. सगळे पटकन उभे राहिले. डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता. डॉक्टर कसा आहे तो? राहुलने घाईघाईने विचारलं. डॉक्टर काही क्षण शांत राहिले आणि मग हसले. ऑपरेशन यशस्वी झालं. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. मग आनंदाश्रूंनी सगळ्यांचे डोळे भरून आले. राहुलने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. वैदेहीने त्याचा हात हातात घेतला. मी सांगितलं होतं ना, तो परत येईल. पण डॉक्टर पुढे म्हणाले, अजून धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. सगळ्यांनी मान हलवली. त्या रात्री उशिरा राहुल रघुनाथच्या रूममध्ये गेला. रघुनाथ अजूनही बेशुद्ध होता. राहुल त्याच्या शेजारी बसला. काही क्षण तो शांत राहिला. मग हलक्या आवाजात म्हणाला, भाऊ, आपण खूप काही गमावलं, पण आता जे उरलं आहे ते जपूया. त्याच्या डोळ्यातून एक अश्रू खाली पडला. तेवढ्यात रघुनाथच्या हाताची बोटं हलली. राहुल दचकला. हळूहळू रघुनाथने डोळे उघडले. त्याची नजर राहुलवर पडली आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकासं स्मित उमटलं. मी अजून जिवंत आहे. राहुल हसला आणि रडूही लागला. दोघा भावांच्या डोळ्यात अश्रू होते. इतक्या वर्षांच्या गैरसमजानंतर पहिल्यांदाच त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाली होती. पण त्याच वेळी हॉस्पिटलच्या बाहेर एक काळी कार येऊन थांबली. त्यातून एक वृद्ध महिला उतरली. तिच्या हातात एक जुनी फाईल होती आणि तिच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. ती रिसेप्शनकडे जाऊन म्हणाली, मला राहुल पाटीलला भेटायचं आहे. शरद पाटीलबद्दलचं शेवटचं सत्य त्याला सांगणं खूप गरजेचं आहे. हे ऐकताच नवीन रहस्याचं दार उघडलं. शेवटचं सत्य. रात्र खूप झाली होती. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली होती. राहुल नुकताच रघुनाथच्या रूममधून बाहेर आला होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण अनेक वर्षानंतर त्याला त्याचा भाऊ परत मिळाला होता. तेवढ्यात रिसेप्शनवरील नर्स त्याच्या जवळ आली. मिस्टर राहुल पाटील? राहुल थोडा दचकला. हे नाव अजूनही त्याला नवीन वाटत होतं. हो, नर्स म्हणाली. एक महिला तुम्हाला भेटायला आल्या आहेत. त्या म्हणत आहेत की त्यांच्याकडे शरद पाटील यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे. राहुलच्या मनात पुन्हा उत्सुकता निर्माण झाली. तो लगेच भेटीच्या खोलीकडे गेला. आत एक 70 वर्षाच्या आसपासची वृद्ध महिला बसली होती. पांढरे केस, डोळ्यात अनुभव आणि वेदना आणि हातात एक जुनी फाईल. राहुल आत येताच त्या उभ्या राहिल्या. त्याच्या चेहऱ्याकडे काही क्षण पाहत राहिल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तू अगदी शरदसारखा दिसतोस. राहुल शांतपणे त्यांच्या समोर बसला. आपण कोण? महिला हळू आवाजात म्हणाल्या, माझं नाव सुमित्रा आहे. मी तुझ्या आईची मोठी बहीण. राहुल स्तब्ध झाला. म्हणजे माझी मावशी? त्यांनी मान हलवली. राहुलच्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदाच त्याला त्याच्या आईच्या नात्यातील व्यक्ती भेटली होती. सुमित्राताईंनी त्याचा हात हातात घेतला. मी खूप वर्ष तुमचा शोध घेत होते, पण परिस्थितीमुळे दूर राहावं लागलं. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग त्यांनी ती फाईल उघडली. या फाईलमध्ये तुझ्या वडिलांचं शेवटचं सत्य आहे. राहुलचा श्वास रोखला गेला. त्यांनी एक पत्र बाहेर काढलं. ते शरद पाटील यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेलं होतं. राहुलने ते वाचायला सुरुवात केली. जर हे पत्र माझ्या मुलापर्यंत पोहोचलं तर त्यांना एक गोष्ट नक्की कळू दे. माझ्या मृत्यूसाठी विक्रम किंवा अनिल जबाबदार नाहीत.
ते माझे खरे भाऊ आहेत. राहुलच्या डोळ्यात अश्रू आले. तो पुढे वाचू लागला. माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलांना द्वेषाचा वारसा मिळू नये. त्यांना प्रेम, एकता आणि माणुसकी शिकवा. कारण संपत्तीपेक्षा नाती मोठी असतात आणि सुडापेक्षा क्षमा मोठी असते. पत्र वाचताना राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या शब्दात एका वडिलांचं प्रेम होतं, ज्यांना त्याच्या मुलांसोबत जगण्याची संधी मिळाली नव्हती. तेवढ्यात सुमित्राताईंनी फाईलमधून आणखी एक कागद बाहेर काढला. तो एक कायदेशीर दस्तऐवज होता. त्यात लिहिलं होतं, शरद पाटील यांच्या नावाने स्थापन केलेला शरद फाउंडेशन ट्रस्ट, त्याची सर्व जबाबदारी राहुल आणि रघुनाथ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. राहुल आश्चर्यचकित झाला. हे काय आहे? सुमित्राताई हसल्या. तुझ्या वडिलांचं स्वप्न. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी त्यांनी हा ट्रस्ट तयार केला होता, पण त्यांच्या मृत्यूनंतर तो बंद पडला. राहुल काही क्षण विचारात पडला. मग त्याच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य उमटलं. मी तो पुन्हा सुरू करेन आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करेन. सुमित्राताईंच्या डोळ्यात अभिमान दाटला. त्याच क्षणी वैदेही तिथे आली. तिने सगळं ऐकलं होतं. ती हसत म्हणाली, आणि मी तुझ्या सोबत असेन. राहुलने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या आयुष्यातील सर्व संघर्ष, वेदना आणि गैरसमज आता संपत चालले होते. त्याला त्याचं कुटुंब मिळालं होतं, त्याचा भाऊ मिळाला होता आणि त्याच्या आयुष्याचं खरं ध्येयही समोर आलं होतं. पण अजून एक आनंदाचा क्षण बाकी होता, जो या संपूर्ण प्रेमकथेचा सर्वात सुंदर शेवट ठरणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रघुनाथने राहुलला हसत विचारलं, एक काम करशील? काय? रघुनाथ खट्याळपणे म्हणाला, वैदेहीला लग्नासाठी विचारणार की मी विचारू? राहुल आणि वैदेही दोघेही लाजले आणि संपूर्ण खोलीत हशा पसरला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता आनंद होता, कारण अंधारानंतर प्रकाशाचा क्षण अखेर आला होता. सुखद शेवट. हॉस्पिटलच्या खोलीत सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. रघुनाथच्या चेहऱ्यावर अनेक वर्षानंतर खरं हास्य दिसत होतं. वैदेही लाजून खाली पाहत होती आणि राहुल तिच्याकडे पाहून हसत होता. रघुनाथने पुन्हा एकदा खोडकरपणे विचारलं, मग काय ठरवलंस? वैदेहीला लग्नासाठी विचारणार की नाही? संपूर्ण खोलीत हशा पसरला. राहुल थोडासा लाजला, पण यावेळी तो मागे हटला नाही. तो हळूहळू वैदेहीसमोर गेला. तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, वैदेही, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाचं माझं मन तुझ्यावर हरवलं होतं. वैदेहीच्या डोळ्यात प्रेम चमकलं. राहुल पुढे म्हणाला, माझ्या आयुष्यात खूप वादळ आली, खूप लोक आले आणि गेले, पण प्रत्येक वेळी तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्यावर विश्वास ठेवला, मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलंस. राहुलने खिशातून एक सुंदर अंगठी काढली. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. म्हणून आज सगळ्यांसमोर तुला एक प्रश्न विचारतो. तो गुडघ्यावर बसला. वैदेहीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. वैदेही देशमुख, माझी जीवनसाथी बनशील का? क्षणभर संपूर्ण खोली शांत झाली. वैदेहीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती हसत म्हणाली, हो राहुल, हो. संपूर्ण खोली टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेली. रघुनाथ सर्वात जास्त आनंदी दिसत होता. करणने राहुलला मिठी मारली. विक्रम खन्ना आणि अनिल राव यांच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. काही महिन्यांनंतर खन्ना आणि देशमुख कुटुंबाच्या उपस्थितीत राहुल आणि वैदेहीचा भव्य विवाह सोहळा पार पडला. संपूर्ण शहर त्या लग्नाची चर्चा करत होतं. फुलांनी सजलेला मंडप, आनंदी चेहरे आणि दोन प्रेमळ हृदयांचं एक सुंदर मिलन. मंगलाष्टक सुरू झाले. राहुल आणि वैदेहीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रघुनाथ बाजूला उभा राहून ते दृश्य पाहत होता. त्याच्या डोळ्यात आनंद होता, कारण आज त्याने आपल्या भावाचं सुख पाहिलं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी राहुल आणि रघुनाथने मिळून शरद फाउंडेशन ट्रस्ट पुन्हा सुरू केला. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, अनाथ मुलांच्या मदतीसाठी आणि गरजू लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी.
त्यांच्या वडिलांचं स्वप्न अखेर पूर्ण होत होतं. मधुसूदन राणेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्या सर्व गुन्ह्यांचा शेवट झाला. सानियानेही तिच्या चुका मान्य केल्या. ती समाजसेवेत सहभागी झाली. विक्रम खन्ना आणि अनिल राव पुन्हा एकदा जुन्या मित्रांसारखे एकत्र आले आणि अनेक वर्षानंतर त्यांच्या मनावरील अपराधीपणाचं ओझं हलकं झालं. एका संध्याकाळी राहुल आणि वैदेही त्यांच्या घराच्या टेरेसवर उभे होते. सूर्य मावळत होता. हलकासा वारा वाहत होता. वैदेहीने राहुलच्या खांद्यावर डोकं ठेवलं. ती हळूच म्हणाली, आपली कथा खूप वेगळी होती ना? राहुल हसला. हो, पहिल्या नजरेत प्रेम झालं, मग संघर्ष आला, गैरसमज आले, अश्रू आले, पण शेवटी प्रेम जिंकलं. वैदेहीने त्याचा हात हातात घेतला, कारण खरं प्रेम कधीच हरत नाही. दोघेही क्षितिजाकडे पाहत हसले. आकाशात मावळणारा सूर्य एका नव्या सुरुवातीची साक्ष देत होता आणि अशा प्रकारे राहुल आणि वैदेहीची पहिल्या नजरेत सुरू झालेली प्रेमकथा प्रेम, विश्वास, कुटुंब, क्षमा आणि आनंदाच्या सुंदर शेवटापर्यंत पोहोचली. कथेचा संदेश हाच आहे की द्वेष नाती तोडतो, पण प्रेम नाती जोडतं. सत्य उशिरा समोर आलं तरी प्रेम आणि विश्वास कायम जिंकतात. कथा समाप्त. पहिल्या नजरेतलं प्रेम, वैदेही आणि राहुलची अविस्मरणीय प्रेमकथा. ही कथा आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.